नमस्कार. आज आपण एक लहानांपासून मोठ्यांना आवडणारी पौष्टिक रेसिपी बघणार आहोत. आज आपण बनवणार आहोत कोबीचं पौष्टिक थालीपीठ. साहित्य आणि कृती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याची तयारी म्हणजे आपल्याला आधी कोबी किसून घ्यायचा आहे, कांदा कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. नंतर एका बोलमध्ये कोबी, कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, हिंग, धणेपूड, चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये थालीपीठाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला एक सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की मी किती कन्सिस्टन्सीमध्ये गोळा मळून घेतला आहे. नंतर एका ओल्या रुमालावरती पिठाचा एक गोळा घेऊन तो थापून घ्यायचा आहे व्यवस्थित. नंतर याला सगळीकडे होल करायचे म्हणजे थालीपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलं जातं. नंतर वरतून तीळ घालायचे. तीळ हे ऑप्शनल आहेत आणि तवा तापल्यावरती हा रुमाल त्या तव्यावरती उलटा करायचा आहे. इथे मी थोडा पाण्याचा हात वरती लावलाय आणि मगच रुमाल काढलाय. आता या होल्समध्ये थोडं थोडं तेल टाकायचंय, झाकण ठेवायचंय आणि एक वाफ येऊ द्यायची. नंतर थालीपीठ उलटं करायचंय आणि पुन्हा दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचंय. आता आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस झालेलं आहे. हे थालीपीठ मी शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबत सर्व केलं आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.